नमस्कार मित्रांनो, मी अन्नू पाटील प्रथम पेस्ट कंट्रोलच्या YouTube चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज मी आपल्या सगळ्यांबरोबर अशा गंभीर समस्येविषयी बोलणार आहे ज्या समस्येमुळे आपल्यापैकी बरेच जण हैराण झालेले आहेत। वाळवी या उपद्रवी कीटकाविषयी आम्ही ह्याच्या आधी पण व्हिडिओ बनवलेले आहेत। आज जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओजना बऱ्याच लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ही समस्या किती मोठी आहे हे पुन्हा एकदा आमच्या लक्षात आलं आहे। वाळवी, ज्याला इंग्लिश मध्ये टर्माइट किंवा व्हाईट अँट्स म्हणतात किंवा हिंदीमध्ये दीमक असं सुद्धा म्हणतात। वाळवी जेव्हा आपल्याला दिसते, घरामध्ये लागलेली आहे, भिंतीमध्ये आहे किंवा फर्निचर मध्ये आहे, ती वाळवीची खरं तर शेवटची स्टेज असते। वाळवी जी असते ती जमिनीमध्ये 40 ते 50 फूट खोलवर असते। वाळवीचे जे सोल्जर असतात ते अन्नाच्या शोधामध्ये कितीही माळ्याचा टॉवर असला तरी खूप वरपर्यंत पोहोचतात। या सोल्जरचं मुख्य काम असतं ते क्वीनला खाद्य पुरवणं। वाळवीची जी क्वीन असते ती दिवसाला 30 ते 40 हजार अंडी घालते। ह्यावरूनच तुमच्या लक्षात येईल की जेव्हा वाळवी आपल्या इकडे लागते तेव्हा ती किती झपाट्याने वाढते, म्हणजे वाळवीचा प्रसार हा खूप पटापट होतो। वाळवीचं मुख्य अन्न आहे लाकूड, कापड आणि कागद। या तीन गोष्टींच्या शोधासाठी वाळवीचे सोल्जर जमिनीतून बाहेर येऊन अगदी कितीही मोठा टॉवर असेल तिथपर्यंत ते पोहोचतात। आपल्या घरी जेव्हा पाल, झुरळ, मुंग्या असे छोटे मोठे इन्सेक्ट होतात तेव्हा आपल्याला लवकर लक्षात येतं आणि आपण त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी उपाय देखील करू शकतो। पण वाळवी भिंतींमध्ये लागलेली असेल किंवा फर्निचर मध्ये लागलेली असेल तर आपल्याला तेवढ्या लवकर लक्षात येत नाही आणि जेव्हा लक्षात येतं तेव्हा ती वाळवीची शेवटची स्टेज असते, म्हणजेच तेव्हा आपल्या घरामध्ये सगळीकडे किंवा बऱ्याचशा ठिकाणी वाळवी पसरलेली असते। वाळवीमुळे बऱ्याच लोकांचं बरंचसं नुकसान होतं। भिंतीला जर वाळवी लागली असेल तर भिंतीला तडे पडून भिंतींमधून माती बाहेर पडायला लागते आणि जेव्हा फर्निचरला वाळवी लागते तेव्हा फर्निचर मधून पांढरी बारीकशी पावडर पडते, म्हणजेच वाळवीचे जे सोल्जर असतात ते त्या फर्निचरचा अन्न म्हणून उपयोग करतात आणि फर्निचर आतून पोकळ करतात। जर ह्याच फर्निचर मध्ये आपण कपडे ठेवलेले असतील किंवा पुस्तकं ठेवलेले असतील किंवा आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये असतील तर मग बघायलाच नको। वाळवीमुळे कपड्यांचं, फर्निचरचं आणि आपल्या महत्त्वाच्या डॉक्युमेंट्सचं खूप वेळा नुकसान झालेलं आपण बघितलेलंच असेल। आणि ह्या अशा समस्येपासून वाचण्यासाठी किंवा आपण जर नवीन फर्निचर घेतलं असेल आणि त्याला भविष्यामध्ये वाळवी लागू नये म्हणून प्रथम पेस्ट कंट्रोल कडे एक हर्बल सोल्युशन आहे प्रथम पेस्ट कंट्रोलचं हर्बो टर्माइट। प्रथम पेस्ट कंट्रोलचं हे जे हर्बो टर्माइट लिक्विड आहे हे वापरण्यासाठी अतिशय सोपं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सेफ आहे, ऑर्डरलेस आहे आणि ह्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, म्हणजे अगदी स्किनवर सांडलं तरीही काहीही याचा दुष्परिणाम होत नाही। या बॉटलमध्ये तुम्ही बघू शकतच असाल, बॉटलला एक स्प्रे अटॅच केलेला आहे। या अटॅच केलेल्या स्प्रेमुळे आपल्याला जिकडे कुठे वाळवी लागलेली आहे तिकडे तुम्ही इझिली ह्याचा स्प्रे करू शकता। त्यासाठी तुम्हाला फक्त बॉटलला शेक करायचं आहे आणि वाळवी लागलेल्या भागामध्ये तुम्हाला ह्याचा स्प्रे करायचा आहे। जिकडे वाळवी लागलेली आहे तिकडची वाळवी तर यामुळे जाणारच आहे, शिवाय तुमच्या फर्निचरला किंवा तुमच्या घरातल्या भिंतींना पुढे वाळवी लागू नये ह्यासाठी तुम्ही या मेडिसिनचा ऍज अ प्रिव्हेन्शन म्हणून उपयोग करू शकता। हे मेडिसिन वापरायला सोपं तर आहेच, शिवाय तुम्ही हे घरपोच मिळवू शकता। हे मेडिसिन तुम्ही ऑर्डर करण्यासाठी आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवर संपर्क करू शकता। आमचं हे प्रोडक्ट आणि आमचे इतरही प्रोडक्ट Amazonवर सुद्धा उपलब्ध आहे। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ऑर्डर करू शकता। तर तुम्हाला वाळवी विषयी किंवा आमच्या प्रोडक्ट विषयी अधिक माहिती जर हवी असेल तर तुम्ही आम्हाला नक्कीच संपर्क करा। तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करून विचारू शकता। आम्ही नक्कीच तुमच्या समस्येचं निवारण करू। आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे जे नवीन नवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला बघायला मिळतील आणि
तुमचा किंवा तुमच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा ज्यांना कुठल्याही कीटकाचा त्रास असेल तर प्रथम पेस्ट कंट्रोल तुम्हाला त्या कीटकांवर सोल्युशन देण्यासाठी नक्कीच मदत करेल. धन्यवाद.